आज तिसरा चॅप्टर आपला 2 झाले. एक काय पाहिलं आपण द्रव्याचं भौतिक वर्गीकरण, दुसरं काय पाहिलं द्रव्याचं रासायनिक वर्गीकरण. तिसरा चॅप्टर आहे आपला सगळ्यात इम्पॉर्टंट चॅप्टर, ज्याच्यावर प्रश्न बनते म्हणजे बनते. चॅप्टरचं नाव आहे ॲटम अँड ॲटम स्ट्रक्चर. ॲटम अँड ॲटम स्ट्रक्चर, ठीक आहे, म्हणजे अणु आणि अणुची रचना. सगळ्यात पहिली डेफिनेशन, ॲटम म्हणजे काय होते. ॲटम म्हणजे काय तर पहा, ॲटम म्हणजे काय होते. पाहिला असेल ट्रेलर टाइमपास 3चा, पाहिला काय ट्रेलर, त्याच्यात ॲटमची डेफिनेशन सांगितली. पाहिला ॲटम तो सांगते ॲटम मीन्स सम आर गोऱ्याज, सम आर काळ्याज, बट कलर इज कलर काही माइंड करत नाही म्हणते. मग ॲटमची डेफिनेशन काय, बट एक गोष्ट सांगतो म्हणते, व्हेन ॲटम कम्स लाईफ गोज ऑन. ठीक आहे, तर पाहिला त्यालाच म्हणते ॲटम. तर जाऊ द्या आपलं सगळी डेफिनेशन केमिस्ट्रीतली. अणु, अणु म्हणजे काय आहे, लहानात लहान कणांना काय म्हणते अणु. रेणू म्हणजे काय होय, दोन किंवा दोनपेक्षा जास्त अणु एकत्र आले काय म्हणते रेणू. बस याच्यावर आहे चॅप्टर. तर बा काही नाही का लोक आले, काही लोक म्हणजे शास्त्रज्ञ लोक म्हणत असतो, ठीक आहे, काही शास्त्रज्ञ आले, त्याला नाही का आपापला सिद्धांत दिला. तर सगळ्यात भारतातला जो पहिला आहे तर त्याला म्हणते ऋषी कनाद. कोण आहे, ऋषी कनाद. कनाद म्हणून एक ऋषी होते. तर पहा त्यांनी तेच सांगितलं जे आपण म्हणणार 17 वेळा. काय म्हटलं आपण, लहानात लहान कणांनी काय बनते द्रव्य बनते. म्हणजे द्रव्याच्या लहानात लहान कणाला काय म्हणते ॲटम. ठीक आहे, अणु. त्यानं फक्त अणुला नाव दिलं होतं परमाणु. काय म्हटलं होतं यानं, अणुला यानं नाव दिलं होतं परमाणु. ठीक आहे, ऋषी कणात गेले. त्याच्यानंतर लक्षात घ्या कोण आहे ऋषी कणाद ना, काय म्हटलं भारतातला आहे परमाणु. पण तेव्हा काही एवढं आपल्या ह्याच्यात काही हे नव्हतं, म्हणजे याची काही डेफिनेशन एवढी फेमस झाली ती. त्याच्यानंतर नाही काय डायरेक्ट जाऊ आपण डाल्टनवर. इथून सुरू होते आपला मेन. ठीक आहे, जॉन डाल्टन. हे पेपरमध्ये पण त्याच्यावर प्रश्न, जॉन डाल्टन. जॉन डाल्टन नाही काय 1803 मध्ये एक सिद्धांत दिला. त्या सिद्धांतालाच म्हणते अणुसिद्धांत. कोणता सिद्धांत दिला, अणुसिद्धांत. प्रिन्सिपल ऑफ ॲटम, अणुसिद्धांत दिला. पहिला व्यक्ती कोण म्हणते तर जॉन डाल्टन. डायरेक्ट हा काय म्हणजे याच्यावर प्रश्न बनते, सगळ्यात पहिले अणुसिद्धांत कोण मांडला, तर कोण मांडला डाल्टन. कधी 1803 मध्ये. आता ह्या अणुचा सिद्धांत याचा काय होता, याचं असं म्हणणं आहे डाल्टनचं, अणु आहे ना, अणु हा नाही काय भरीव गोळा आहे. म्हणजे भरीव गोळा आहे अणु. ठीक आहे, आणि हा जो अणु आहे एल नाही काय, याच्यातले जे अणु आहे बारीक बारीक जे कण म्हणजेच अणु, त्या अणुले कापता येत नाही. म्हणते काय येत नाही, कट करता येत नाही. ठीक आहे, त्याचं भौतिक पद्धतीनं विभाजनही करता येत नाही, असं कोण म्हटलं डाल्टन. याच्या ह्या 2 गोष्टीला महत्वाच्या. सगळ्यात पहिला पॉईंट म्हणजे अणु काय म्हणते भरीव गोळा आहे. 2 त्याचे अणुसिद्धांत त्याचा काय, अणु भरीव गोळा आहे. आणि दुसरा पॉईंट अणुचं विभाजन करता येत नाही. तिसरा पॉईंट अणुचं भौतिक पद्धतीने विभाजन करता येत. पहिला आहे विभाजन म्हणजे त्याला तोडता येत नाही 2 याच्यात, आणि भौतिक पद्धतीने विभाजन करता येतं, वेगळं करता येत नाही. ठीक, हा झाला जॉन डाल्टन. जास्त नाही लिहायचं, याच्यावर प्रश्न एकच बनते फक्त, तर सगळ्यात पहिले अणुसिद्धांत कोण मांडला आणि त्यानं अणुले काय म्हटलं. जर विचारलं, हा प्रश्न विचारून गेला अणुसिद्धांतचा, आता विचारलं ना तर काय विचारलं, अणु भरीव गोळा आहे. सगळ्यात प्रथम कोण म्हटलं जॉन डाल्टन. आता याच्यात एक प्रॉब्लेम होता, सगळ्यात पहिले सिद्धांत मांडला, पण हे नाही काय असं काहीच नाही सांगितलं का अणुमध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन असं काही असते म्हणून. ठीक आहे, तर मग ते क्लिअर करावं लागेल. तर इथून जवळपास 100 वर्षानं एक सायंटिस्टचा जन्म झाला, त्याचं नाव आहे थॉम्सन. ठीक आहे, थॉम्सननं इलेक्ट्रॉनचा शोध लावला. कशाचा शोध लावला, इलेक्ट्रॉनचा. ठीक आहे, लिहूच आपण आता
थॉम्सन काय म्हणते, थॉम्सननं काय केलं, एक नवीन संकल्पना मांडली. याचाच वापर केला अणुसिद्धांतात. ते नाही थोडी काय म्हणे, अणु काय भरीव गोळा आहे, पण या भरीव गोळ्यात नाही काय कलिंगड असते ना, कलिंगड म्हणजे टरबूज, ठीक आहे, लाल वर गाभा आहे आणि त्याच्या अंदर काय बिया. तो काय म्हणते आपला अणु नाही काय टरबुजासारखा आहे. तो लाल जे कण आहे, लाल लाल लाल, हे आहे पॉझिटिव्ह चार्ज. कोणते चार्ज आहे, पॉझिटिव्ह, म्हणजे प्रोटॉन. आणि त्या ज्या बिया आहे, बिया त्याच्यातल्या काळ्या काळ्या, ते आहे निगेटिव्ह चार्ज, ते आहे इलेक्ट्रॉन्स. आता लक्षात समजलं कन्सेप्ट. तर म्हणून याचा जो मॉडेल आहे थॉम्सन, त्याला म्हणते वॉटरमेलन मॉडेल. वॉटरमेलन मॉडेल म्हणजे टरबूजाला काय वॉटरमेलन, इंग्लिश मिडियम वाले असतील तर, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं नवीन नाव आहे त्याला प्लम पुडिंग मॉडेल. ते एक केकचा प्रकार आहे, प्लम पुडिंग मॉडेल. दोन वॉटरमेलन मॉडेल आणि प्लम पुडिंग मॉडेल कोण मांडलं, तर थॉम्सन. झालं क्लिअर. तर याचं काय म्हणणं आहे, पण याचं एक काही कन्सेप्ट चुकीचं सांगितले. तर याचं असं म्हणणं होतं का बा प्रोटॉनच सर्व काही आहे, म्हणजे धन म्हणजे काय म्हणते प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या नाही का सारखीच आहे, पण असं काही नाही आहे. तर ते तुमच्या लक्षात येते समोर. तर थॉम्सन काय म्हणते, आपल्याला जास्त डीप मध्ये जात आहे, कायचा शोध लावला आणि काय केलं बस तेवढं. थॉम्सननं दोन गोष्टी, सगळ्यात पहिले कशात शोध लावला, इलेक्ट्रॉनचा शोध लावला, इलेक्ट्रॉन शोध लावला. दुसरं गोष्ट डोक्यात बोलून घ्या, जे हे तर विचारतेच पेपरमध्ये, हे तर पाठच करणार. अणुसिद्धांत सगळ्यात पहिले कोण मांडला, जॉन डॉल्टन. त्याच्यानंतर दुसरं अणुला भेदणारा माणूस कोण आहे, अणुला भेदणारा माणूस, अणुला भेदणारा. दोन गोष्टी काय म्हटलं आपण, थॉम्सननं काय इलेक्ट्रॉनचा शोध लावला. त्याच्यानंतर काय पहिला प्रश्न, अणुसिद्धांत कोण मांडला, जॉन थॉम्सन. अणुला भेदणारा माणूस कोण आहे, थॉम्सन. जॉन. झालं क्लिअर. थॉम्सन अणुला भेदणारा. दोन आपल्याला एमसीक्यू भेटले. आणि यानं कशाची उपमा दिली अणुला, कलिंगडाची उपमा दिली. कलिंगडाची उपमा दिली. काय म्हणणं होतं याचं, जो लाल भाग आहे त्याच्यावर काय म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज, आणि जो बिया आहे म्हणजे त्याच्यावर काय निगेटिव्ह चार्ज, ठीक आहे. तर पहा आता अजून काय प्रश्न बनते याच्यावर. या मॉडेललेच कोणतं मॉडेल म्हणते, वॉटरमेलन मॉडेल. वॉटरमेलन मॉडेल. आणि दुसरं आहे प्लम पुडिंग मॉडेल. प्लम PLUM आणि पुडिंग मॉडेल. वॉटरमेलन मॉडेल आणि प्लम पुडिंग मॉडेल म्हणजे थॉम्सनचंच मॉडेल काय. क्लिअर, नो डाऊट. आता तर याने इलेक्ट्रॉनचा शोध लावला ना 1906 मध्ये लावला, त्यांनी तसं करून टाका ब्रॅकेटमध्ये. याच्यासाठी नोबेल प्राइज भेटला होता थॉम्सनला. फक्त याचं चुकलं काय, यानं काय म्हटलं, धनप्रभार ऋणप्रभार म्हणजे सारखाच आहे. याचं म्हणणं काय होतं, धनप्रभार ऋणप्रभार सारखाच आहे आणि अणु उदासीन आहे असंही म्हटलं होतं. अणु काय उदासीन आहे. हे झालं थॉम्सनचं मॉडेल. समजा आता याच्यात प्रॉब्लेम होता, कारण यानं आता तिसरा व्यक्ती पाहू आपण. त्याचं नाव आहे, एक झाला, दुसरा आणि आता तिसरा, रुदरफोर्ड. हा इम्पॉर्टंट आहे. आपण बघ 1911 मध्ये रुदरफोर्ड. थॉम्सननं काही गोष्टी मांडल्या होत्या, धनप्रभार ऋणप्रभार सारखाच आहे म्हणे. तर रुदरफोर्डला ते काही आवडलं नाही. रुदरफोर्डनं सगळ्यात पहिले काय केलं,
हा म्हणे थॉम्सनच्या काही गोष्टी नाही का चुकीच्या आहे. तर मग याला प्रूफ करून दाखवा लागेल. यानं नाही काय गोल्ड फॉईल एक्सपेरिमेंट केला. कोणता एक्सपेरिमेंट? गोल्ड फॉईल एक्सपेरिमेंट. म्हणजे यानं काय केलं, सुवर्णपत्र एकदम जाडी घेतली. सर सोन्याचा पत्रा घेतला काय, तो त्याला महाग राहते. नाही नाही नाही, त्याच्यातला अणूतला कण, सोन्याचा एक कण घेतला, सुवर्णपत्र जाडी एकदम बारीक कण घेतला. त्याच्यावर मारा करासाठी नाही काय ना अल्फा पार्टिकल घेतले. कोणते पार्टिकल? अल्फा पार्टिकल. ठीक आहे. आता अल्फा पार्टिकल म्हणजे काय होते? अल्फा पार्टिकल म्हणजे यानं नाही काय हेलियमचं केंद्र घेतलं. हेलियम असते ना, हेलियम. तुम्ही जर पाहिलं, मला असं वाटते पिरियडिक टेबल मध्ये मला वाटते डाव्या साईडला हायड्रोजन आहे ना पहिल्या क्रमांकावर, आणि राईट साईडला काय तर हेलियम येते है ना राईट साईडले. तर पहा यानं कोणता अणू घेतला? हेलियमचा. आणि त्या हेलियमचा अणूचा त्यालाच काय म्हटलं त्यानं अल्फा पार्टिकल समजा. आणि त्याचा मारा कशावर केला? सोन्याच्या पत्रावर. युनाला त्याचा प्रयोग लक्षात. म्हणजे तुम्हाला एक जर प्रश्न विचारला की अल्फा पार्टिकलचा शोध कोणा लावला? दुसरं यानं काय केलं, दुसरा याचा शोध आहे, यानं अणुकेंद्रकाचा शोध लावला. कशा शोध लावला? अणुकेंद्रकाचा. दोन गोष्टीचा शोध लावला ना पहा. होतोय अल्फा पार्टिकल असं लिहिते ना, अल्फा पार्टिकलचा शोध. अल्फा पार्टिकल शोध. ठीक आहे. आणि दुसरं कशा शोध म्हटलं मी? अणुकेंद्रकाचा शोध लावलाय. अणुकेंद्रकाचा शोध लावलाय ना. ठीक आहे. पण झालं. केला कसा आहे ना प्रयोग? याच्या लक्षात काय आलं? हे लय महत्वाचं आहे. त्याच्यावर पॅसेज येते राज्यसेवेले. तो जर हे जर कॉन्सेप्ट माहित नसला, जर पॅसेज सोडायला गेले तुम्हाला काही समजत नाही. उजरफोटवर 2 वेळा पॅसेज येऊन गेला याच्याच कॉन्सेप्टवर. त्याचं डायरेक्ट जर तुम्हाला जर हे कॉन्सेप्ट जर क्लिअर असेल तर डायरेक्ट उत्तरच मारतो तुम्ही. ते पॅसेज वाचायची गरज नाही. हा 1 आहे, याचा 2 आहे, 3 आहे, चालले समोर. तसे आपण थोडेच मारतो काय तुम्हाला द्यायला कामच नाही. आता बा एवढं समजलं ना अणुकेंद्रकाचा शोध लावला. त्याच्या लक्षात काय आलं असं, यानं जे सुवर्णपत्राची जाळी घेतली त्याच्यावर मारा केला म्हटलं हेलियम कणाचा. ठीक आहे. तर पहा मला सांगा, पॉझिटिव्ह एकामेकाच्या इकडे अट्रॅक्ट होईल का पॉझिटिव्ह निगेटिव्ह एकामेकाच्या इकडे अट्रॅक्ट होईल? पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्ट होईल. बरोबर आहे. पॉझिटिव्ह मला सांगा, फिजिक्स मध्ये केमिस्ट्री मध्ये काय म्हणते? पॉझिटिव्ह जर चार्ज असेल दोन्ही त्याला काय म्हणते? रिपल्शन. काय म्हणते? रिपल्शन. आणि पॉझिटिव्ह एकावर पॉझिटिव्ह एकावर निगेटिव्ह चार्ज असेल त्याला काय म्हणते? अट्रॅक्शन. झालं. म्हणजे असंच ना, पॉझिटिव्ह 2 चार्ज आहे. हा इकडे ढकलन, हा इकडे ढकलन. हा. आणि एक आहे पॉझिटिव्ह एक आहे निगेटिव्ह. तर काय म्हणजे अट्रॅक्ट होते एकामेकाच्या इकडे. हे झालं रिपल्शन, हे झालं अट्रॅक्शन. झालं क्लिअर? हा पहा यानं काय केलं, समजा हा अणुकेंद्र आहे, असं समजा आपलं गोल्ड सोन्याचं पत्र आहे गोल्डचा, याच्यावर मारा करायचा आहे. ठीक आहे. कण सोडले ना. आता हे कोणते कण आहे तुमचं लक्षात आलं पाहिजे. कोणते आहे? अल्फा कण, हेलियमचे है ना. तर पहा सपोज इथं अंदरी केंद्रक आहे. याचं काय म्हणणं आहे, जेव्हा मारा केला म्हणते बा तेव्हा नाही काय काही बहुतांश जे कण आहे, बहुतांश कण, ठीक आहे, हे नाही काय आरपार गेले. बहुतांश कण कसे गेले? आरपार गेले. सरळ गेले. ठीक आहे. काही टेन्शन नाही. पण काही जे कण होते हे येणं नाही का बेंड मारला. असा अणुजवळ गेले आणि केंद्रकाजवळ गेले, इथून बेंड मारला. लक्षात. म्हणजे काही कण काय गेले? तिरपे गेले. आणि काही कण असे होते जे नाही काय असे इथं गेले केंद्रकापर्यंत आणि वापस आले. काही कसे होते वापस आले. अलग लक्षात. समजलं का? हे कॉन्सेप्ट समजला घ्यायचा. कारण इथं नाही का इलेक्ट्रॉन घुमत असं पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज. ठीक आहे. एकामेकाच्या इकडे काय झाले? अट्रॅक्ट. ठीक आहे. म्हणजे यानं असं म्हटलं केंद्रकाजवळ काय इलेक्ट्रॉन्स तिथं घुमत आहे त्या कक्षेमध्ये. झालं क्लिअर? काय म्हणणं होतं त्याचं? तर पहा तिन्ही गोष्टी लिहायच्या आपल्याला. आपल्या एमसीक्यूच्या कामाच्या नाही, पॅसेजच्या कामाच्या आहे. तर पहा काय म्हटलंय ना, अल्फा कणांचा मारा केला असता काही कण आरपार गेले. अल्फा कणांचा मारा केला असता काही कण
आरपार गेले, काही कण तिरपे गेले आणि काही कण वापस मार्गाने आले, त्याच मार्गाने वापस आले. काही कण आरपार गेले, काही तिरपे गेले आणि काही त्याच मार्गाने वापस आले. या 3 गोष्टी लक्षात ठेवता रुदरफोर्डशी संबंधित. आता नेक्स्ट म्हणजे सुवर्णपत्राची जाडी किती आणि ते किती ते पाच बनता. मला 0.004 समथिंग काहीतरी जाडी होती त्या सुवर्णपत्राची. रुदरफोर्डशी संबंधित 2 गोष्टी. कशा कशा शोध लावला? अल्फा पार्टिकलचा शोध लावला आणि दुसरं म्हणजे काय, अणुकेंद्राचा शोध लावला. आणि कशाचा मारा केला होता? सुवर्णपत्रावर हेलियम. सुवर्णपत्राची जाडी होती आणि हेलियम. 3-4 गोष्टी याच्या बाहेर प्रश्न आपल्याला रुदरफोर्डवर काही विचारलं नाही. चौथा व्यक्ती आला, चांगला व्यक्ती होता. चांगला तर काय त्याच्यात व्यक्ती आहे, ठीक आहे, सायंटिस्ट आहे. नील्स बोर. लंबा बोर होता असं बिलकुल नाही. नील्स बोर. नील्स बोर ने काय केलं, यानंच तर केमिस्ट्री शिकवली तुम्हाला नील्स बोर ना. नील्स रुदरफोर्डच्या समोर गेला. हा, याला असं नाही म्हटलं रुदरफोर्ड काय खरं, म्हणजे जसं याने थॉम्सनच्या ज्याच्यात समस्या काढली तसं यानं काही सांगितलं नाही. याने फक्त एवढं सांगितलं, हे इलेक्ट्रॉन जे फिरून राहिले ना म्हणे, हे असे फिरून राहिले अणुभोवती म्हणजे केंद्रकाभोवती, हे इलेक्ट्रॉन जे आहे ना हे विशिष्ट कक्षेभोवती पर्यंत, विशिष्ट कक्षेत फिरते. कशी फिरते? विशिष्ट कक्षेत. ठीक आहे, एक कक्षा आहे ते, म्हणजे असे फिरत असेच फिरत, हे असे फिरून घे समजायला, विशिष्ट कक्षेभोवती फिरते. आणि हे काय करते, एका कक्षातून दुसऱ्या कक्षेत जाऊ शकते. एका कक्षेतून दुसऱ्या कक्षेत जाऊ शकते. ठीक आहे, सांगतो मी डायग्रामला समजून, आणि डायग्रामला खराब करतो म्हणून मी काढून राहिलो. आणि दुसरं म्हणजे एका कक्षातून दुसऱ्या कक्षात ते गेले, हे गेल्या जेव्हा जाते ना हे, तेव्हा नाही का हे एनर्जी उत्सर्जित करते. लक्षात, ऊर्जा काय करते? उत्सर्जित करते. आपल्यासाठी फक्त एकच महत्वाचं आहे का इलेक्ट्रॉन एका कक्षेभोवती फिरते, ऑर्बिट भोवती फिरते, असं कोण म्हटलं? काय ना लावलंय ना, ऑर्बिट म्हणजे काय म्हणतो आपण त्याला मराठीत? कक्ष. ठीक आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन कक्षेभोवती फिरते, एका विशिष्ट कक्षेभोवती. हा शब्द लय महत्वाचा आहे, एका विशिष्ट कक्षेभोवती फिरते असं कोण म्हटलं? नील्स बोर्न. ठीक आहे, दुसरा पॉइंट, एका कक्षेतून दुसऱ्या कक्षेत जाऊ शकते. इलेक्ट्रॉन एका कक्षेतून दुसऱ्या कक्षेत जाऊ शकते, ऑर्बिट मध्ये जाऊ शकते. तिसरा पॉइंट, काय करते हे? एनर्जी म्हणजे ऊर्जा उत्सर्जित करते. ठीक आहे, 3 पॉइंट लक्षात ठेवायचे आपण नील्स बोरशी संबंधित. आता नेक्स्ट दिले कक्षा अजून मी नाही समजल्या, त्याच्यासाठी केंद्र. ठीक आहे, आता असं नाही कळत मी डायरेक्ट हे पहिली कक्षा समजा, दुसरी, तिसरी. ठीक आहे, पाहता कसं दादा आधीच कामात आहे. येणं नाही, फॉर्म्युला दिला म्हटलं, एका कक्षेत, एखाद्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन्स असू शकते बा. ठीक आहे, येणं का फॉर्म्युला दिला 2n² होता. कशाचा फॉर्म्युला केला? 2n². फॉर एक्झाम्पल मी सांगतो पहा, हे नाही काय पहिली कक्षा आहे, हे दुसरी, एवढं लक्ष समजतं ना, पहिली नंतर दुसरी येते, दुसरी नंतर तिसरी, काही काय इथून सुरू करतात. जे जवळचे केंद्र काय ते पहिली कक्षा. काही सांगता नाही मॅळाची भरती. तर पहा पहिली कक्षा, याला नाव दिलेले के. याला काय नाव दिलं? याला काय नाव दिलं? के एल. तर पहा याला फॉर्म्युला काय दिला म्हटलं, एका कक्षेत किती इलेक्ट्रॉन्स असते? 2n². एन म्हणजे काय रे? कक्षा. मला सांगा आता के ची व्हॅल्यू, पहिली कक्षा होय, के म्हणजे काय होते? 1. पहिली कक्षा, फर्स्ट ऑर्बिट. तर टाका ना, पहिल्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन्स राहते जास्तीत जास्त?
2 इंटू 1 चा स्क्वेअर, 1 चा वर्ग 1, तेवढा येतं ना गणित, चालू आहे ना आपलं गणित. 2 इंटू 1 2. ठीक आहे. दुसरं एलच्या सांगा आता, एल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स राहील जास्तीत जास्त? 8. 2चा एनचा दुसऱ्या कक्षेत येते 4, 4 2 8. तिसऱ्या कक्षेत एम मध्ये किती इलेक्ट्रॉन्स राहील जास्तीत जास्त? 3चा वर्ग 9, 9 2 18. चौथ्या कक्षेत किती राहील जास्तीत जास्त? 4 चौक 16, 16 2 32. झालं क्लिअर? पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, हे इलेक्ट्रॉन जे आहे हे कसे आहे? जास्तीत जास्त. ठीक आहे, जास्तीत जास्त वाले इलेक्ट्रॉनची गोष्ट करून राहिला तो. ठीक आहे, म्हणजे 2 6 असेल तर चालेल ना, फक्त 2 9 नसले पाहिजे. म्हणजे एखादा कक्ष आहे एल मध्ये तर किती? 2 6 असले चालेल दुसऱ्या कक्षेत, पण किती नसले पाहिजे? 2 9 नसले पाहिजे. ठीक आहे, 2 8 तर चालतेच, 8 पर्यंत चालतेच. आणि सांगा पहिल्या कक्षेत किती असले पाहिजे जास्तीत जास्त? 2. ठीक आहे, 2च्या वर पहिल्या कक्षेत जास्त लिहून घ्या. याचा फॉर्म्युला काय म्हणते? 2n स्क्वेअर. ना फॉर्म्युला 2n स्क्वेअर. तो हे लिहिणंच आहे मला, तर याच्यावर प्रश्न विचारला एक. पहिली कक्षा काय? KLMN. ठीक आहे, पहिली दुसरी कक्षा LMN असं विचारते डायरेक्ट. का चौथ्या कक्षेत जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन्स राहू शकतात? तर किती राहू शकता? 32. ठीक आहे, ओके. आणि तिथे लिहितात ते 2n स्क्वेअर जे आहे हे कशी आहे? जास्तीत जास्त काय त्याच्यावर नाही जाऊ शकत. ओके, आता नेक्स्ट पॉइंट समजलं अशी पहा. सगळ्यात पहिले काय पाहिलं आपण? जॉन डाल्टन. काय म्हणते जॉन डाल्टन? अणुसिद्धांत मांडला, अणु भरीव गोळा आहे. ठीक आहे, प्रोटॉन न्यूट्रॉन त्याला काही माहित नव्हतं. ठीक आहे, थॉम्सन माहित झालं. थॉम्सननं काय शोध लावला? इलेक्ट्रॉनचा शोध लावला, त्याला नोबेल बी देऊन दिला. आपण त्याचा विषय खतम करून टाकला. यानं कलिंगन फडिंगन म्हटलं, प्लम पुडिंग आणि वॉटरमेलन मॉडेल दोन्ही नाव दिले आपण त्याला. याच्यातही काही प्रॉब्लेम होता. रुदरफोर्ड आला. रुदरफोर्ड कशाचा शोध लावला? अल्फा गणाचा अणुकेंद्रकाला शोध लावला. बरोबर आहे. आणि नील्स बोर आला. नील्स बोर काय म्हणते? इलेक्ट्रॉन घिमते. बरोबर आहे, मला माहित आहे म्हणजे, पण कसे फिरते? विशेष कक्षेत फिरते. आणि 2n स्क्वेअर आहे ना, KLMN. ओके, क्लिअर? आता काय म्हणतो? सगळं काही शोध लिहू आपण. असंच लिहा, शोध डायरेक्ट असंच लिहून डायरेक्ट. प्रोटॉनचा शोध कोण लावला? न्यूट्रॉनचा शोध कोण लावला? इलेक्ट्रॉनचा शोध कोण लावला? प्रोटॉनचा शोध कोण लावला? प्रोटॉनचा शोध लावला गोल्डस्टेननी. गोल्डस्टेन. प्रोटॉनचा शोध कोण लावला? गोल्डस्टेन. याच्यावर नाही का, हा याचं असं म्हणणं आहे धनप्रभार असतेच ना. कोणता? पॉझिटिव्ह चार्ज असते. पॉझिटिव्ह चार्ज असते प्रोटॉनवर आणि केंद्रकात असते. हे तर क्लिअर आहे. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन कशात आहे? केंद्रकात. केंद्रकात असते. आणि याचे जे 1.6 इंटू 10⁻⁻12 एवढी याची व्हॅल्यू आहे. दुसरा पहा न्यूट्रॉन. मला बहुतेक याचा चार्विक न शोध लावला. चार्विक. ठीक आहे, हाही केंद्रकात असते. केंद्रकात असते, पण याच्यावर नाही काही चार्ज नसते. ठीक आहे, चार्ज नाही याच्यावर कोणताच. पॉझिटिव्ह निगेटिव्ह काहीच विषय नाही, चार्ज नाही. तिसरा कोणता राहू? इलेक्ट्रॉन. तो दिलाच आपण, डबल लिहा. इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनचा शोध कोण लावला? थॉम्सननं. आणि थॉम्सननं कोणता चार्ज राहते इलेक्ट्रॉन्सवर नेहमी लक्षात ठेवा. कोणता चार्ज आहे? निगेटिव्ह चार्ज आहे. निगेटिव्ह चार्ज. याच्यात कसं आहे मग हे? -1.6 इंटू 10⁻⁻90. इथं काय होतं? प्लस चार्ज. इथं काय? निगेटिव्ह चार्ज. मला सांगा, हा केंद्रकात आहे? इलेक्ट्रॉन नाही. हा कसा फिरून राहिला? केंद्रका भोवती कक्षेत फिरते है ना, एका कक्षेत फिरतो. झालं. 3 शोध कोणा लावले? रट्टा मारो जिंदाबाद. काहीतरी पर्याय नाही आहे. हो गे.
काही जास्त पीएचडी नाही करायचं. काय विचारते फक्त शोध विचारते, त्याचा जोडा लावा म्हणून त्याचा पार. एक जरी पाठ असतीच लावता येते जोडी थॉम्सनची. ठीक आहे. बाकी त्यात कन्फ्युज होतेच आपण, त्यासाठी जन्म झाला ना आपला कन्फ्युज होण्यासाठी. त्यानंतर नेक्स्ट नेक्स्ट पार्ट आहे अणु अंक. याला म्हणते ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर ॲटॉमिक नंबर म्हणजे काय होते? प्रोटॉनची संख्या. कशाची संख्या? प्रोटॉनची संख्या. प्रोटॉनची संख्या. प्रोटॉन संख्या, अणुत असणारी प्रोटॉनची संख्या म्हणजे काय होते? अणुअंक, ॲटॉमिक नंबर. आणि हा नाही काय झेड या अक्षराने दर्शवते. कोणत्या अक्षराने? झेड. बरोबर लक्षात ठेवा, कोणत्या अक्षराने दर्शवते? झेड या अक्षराने दर्शवते. जास्त दिमागाला अजूनही त्रास नका देऊ. पाहू आपण आता काय करायचं त्याचं. फक्त एवढं पाठ करायचं. अणुअंक म्हणजे काय? अणुमध्ये असणारी प्रोटॉनची संख्या. झालं. कधी कधी काय करा, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या नाही म्हणा, प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या चालते. काय म्हटलं? प्रोटॉन किंवा असलं तरच बरोबर आहे. आणि प्रोटॉन प्लस न्यूट्रॉनची संख्या काय? आता दुसरं पाहू, ॲटॉमिक मास, अणुवस्तुमानांक. यालाच म्हणतो आपण इंग्लिशमध्ये ॲटॉमिक मास नंबर. ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास नंबर काय नाटक आहे? प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या म्हणजे काय होते? ॲटॉमिक मास. इथं काय म्हटलं? फक्त प्रोटॉनची संख्या. इथं काय म्हणालो? प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या. प्रोटॉन प्लस न्यूट्रॉनची संख्या म्हणजे होते ॲटॉमिक मास. हे मोजाचं हे कसं कोणत्या अक्षराने दर्शवते? बहुतेक कॅपिटल ए. ठीक आहे. कॅपिटल ए, जसा इथं हा झेड न दर्शवते, हा दर्शवते कॅपिटल ए न. त्यानंतर मला सांगा, तुम्हाला नाही माहिती याचं युनिट काय? तर पहिला अणुसिद्धांत कोणा दिला होता रे? डाल्टन. त्यानं सुरुवात केली राजू, आणि त्याचं नाव नाही देणं हे काय बरोबर आहे काय? भले त्याचं चुकलं असं विचारायचं. पहिले 1803 मध्ये त्यानं तो त्याच्यावर काळ्या कोंबडा लावूनवर काही तर मेहनत असून त्याची, तर मग दया आहे लोकायले. आता पण त्याचं नाव नाही घेतलं. अणुवस्तुमानांकाचं ते युनिट आहे त्याला त्याचं नाव देऊन दिलं. त्याचं नाव काय? जॉन का डाल्टन? दोन्ही नाव आहे त्याचे. तर डाल्टन. तर अणुवस्तुमानांकाचं युनिट कोणतं आहे? डाल्टन. वन डाल्टन. एकक समजा ना, डाल्टन. क्लिअर? आणि यालाच म्हणते ॲटॉमिक मास युनिट. ॲटॉमिक मास युनिट AMU. ठीक आहे. AMU म्हणजे एक डाल्टन. ओके. आता बघा, LUV नाही. ठीक आहे. AMU. मी काय HUV समजून झालं. हा, ॲटॉमिक मास युनिट. आता नेक्स्ट पहा, याच्यात काय होते? आता इलेक्ट्रॉन म्हणजे काय? प्रोटॉनची संख्या किती इथे द्या. म्हणजे एक प्रोटॉन म्हणजे एक 1836 इलेक्ट्रॉन्स असं काहीतरी बनते. म्हणजे 0.0005. एक AMU म्हणजे किती? 0.0005 असं काहीतरी ते व्हॅल्यू. एवढं थोडं विचारलं. फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा, अणुअंक म्हणजे कशाची संख्या? प्रोटॉनची संख्या. आणि कोणत्या अक्षराने दर्शवते? झेड. अणुवस्तुमानांक म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या. या इलेक्ट्रॉनचा काहीच विषय नाही. आणि ए या अक्षराने दर्शवते. आणि त्याचं युनिट आहे डाल्टन. डाल्टन म्हणजे ॲटॉमिक मास युनिट. क्लिअर? आता पहा, बरं सांगा, 2311 कशाचा फॉर्म्युला? N. लिहिता N.
असं लिहिता ना. तर मला सांगा हे 11 काय आणि 23 काय? ते 11 काय आणि 23 काय? 11 काय आणि 23 काय? तुम्हाला जो विचारलं याचा ऍटॉमिक मास किती? 23. ऍटॉमिक नंबर किती? झालं की मग नेहमी असं लक्षात खालचं काय होय आणि वरचं काय होय. झालं ठीक आहे. म्हणजे कार्बनचा वाटते 6 12 आहे ना असंच ना. सांगा अणु अंक कोणता? 6 आणि अणु वस्तुमान कोणता? 12. क्लिअर. असो हा आहे सगळ्यात इम्पॉर्टंट. बम इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट असतं. तसंच असं समजा पेपर कुठला आहे आणि याच्यावर एक प्रश्न केमिस्ट्रीवर जर प्रश्न विचारतो याच्यावर एक प्रश्न राहील म्हणजे राहील. उद्या आपण पाहू दुसरं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असतं. ठीक आहे.